मैरिज एनिवर्सरी, हॅपी वेडिंग एनिवर्सरी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हाय हॅलो नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. आणि परत एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये. आणि स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा आणि आरोग्याचा जावो ही सदिच्छा. आज आहे आपला पौष महिन्यातला पहिला रविवार आणि आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे. हे दोन योग फार महत्त्वाचे आज जुळून आलेले आहेत. रविवारीच आमची ॲनिव्हर्सरी आलेली आहे आणि आज आमच्या लग्नाला बरोबर 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि इथे मी अगोदर सकाळी लवकर उठले आणि लवकर उठून माझी घरातली सर्व काही क्लिनिंग झालेली आहे. आणि अगोदर मी घरातली इथे देवाची पूजा केली आणि बाहेर इथे मी इथं सूर्यनारायणाची पूजा करत आहे. सूर्यनारायणाची पूजा ही का केली पाहिजे हो, तर सूर्यनारायणामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि ह्या पूजेमुळं आपला आत्मविश्वास वाढतो, आपलं तेज पण वाढतं आणि आपल्याला ना जीवनामध्ये यश संपादन होतं आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा सूर्य जो आहे ना, हाचा दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी पूजा केल्याने आपले मन हे शांत होते, आपल्या शरीरामधली ऊर्जा वाढते, आपले नकारात्मक विचार कमी होतात आणि आपले आत्मबल हे मजबूत होते. आणि अशा प्रकारे इथं मी दोन सूर्यनारायण काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर माझ्याकडे जे जे काही साहित्य होतं ना, ते साहित्य ठेवून मी त्याच्यामध्येच आपली पूजा केलेली आहे. आणि सूर्यनारायणाची पूजा केल्याने आणि सूर्याला अर्धे जल दिल्याने सुद्धा बघा तुम्ही आपली एकाग्रता वाढते आणि आपले मनसुद्धा हे प्रसन्न राहते. आणि सूर्यनारायण म्हणजे हे फक्त काही देव नाही, तर त्यांच्यातून आपल्याला एक प्रेरणा पण भेटते. बघा तुम्ही, सूर्य तर रोज उगवतो आणि रोज मावळतो सुद्धा. कधीही तो आपले कार्य करायचे आणि काम करायचे तो थांबवत नाही आणि तो जीवनामध्ये आपल्याला एकच शिकवतो की कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही पुढे चालत राहा आणि स्वतः तुम्ही प्रकाशमान बना. आणि अशा प्रकारे इथे माझी सूर्यनारायणाची पूजा ही पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर मी लगेच सूर्याची आरतीसुद्धा करून घेतलेली आहे. आणि सकाळी सकाळी अशा घरामध्ये खूप छान पूजा झाल्या ना की आपल्या मनाला एक खूप प्रसन्न वाटतं. आणि अशा प्रकारे इथे माझी सूर्यपूजा ही पूर्ण झालेली आहे. माझ्या सर्व काही पूजा झाल्यानंतर आम्ही दोघं पण रेडी झालो आणि ॲनिव्हर्सरी निमित्तानं आहो पण म्हणले. आणि माझ्याही मनात तसंच होते की आपण स्वामींच्या मंदिरला जावं. आणि त्या निमित्तानं लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही अगोदर जाऊन स्वामींचं दर्शन केलं. मंदिरामध्ये खूप अशी शांतता होती, म्हणजे आम्ही आरतीच्या टायमिंगमध्ये तर काही गेलो नव्हतं कारण घरातली मला सर्व कामे उरकून जाण्यासाठी वेळच झाला. आणि त्यामध्ये मग उलटं मला एकदम खूप शांत असं मंदिरामध्ये छान दर्शन झालं. एक मनाला एक एक वेगळं समाधान मला वाटलं. आजूबाजूला गर्दी, गोंधळ असं काहीच नव्हतं आणि शांतते माझं इथं दर्शन झालेलं आहे. असं म्हणतात ना की या दिवशी अगोदर आपल्या आपल्या देवाचं दर्शन घेऊन करूनच आपल्या दिवसाची ही सुरुवात करावी. आणि अशा प्रकारे इथं मी आता स्वामींच्या मंदिरमध्ये येऊन स्वामींचं दर्शनही माझं झालेलं आहे. आणि तिथेच मग मी परत नंतर मला सकाळी का 3 अध्याय वाचणं झाले नव्हते पूजेच्या समोर बसून, तर मी इथं मंदिरामध्ये येऊनच माझे इथं मी स्वामींचे 3 अध्याय वाचलेले आहेत. आणि परत तिथं नंतर एक माळ जपसुद्धा केलेला आहे. एक वेगळीच ऊर्जा आणि एक वेगळं चैतन्य वाटतं बघा तुम्ही मंदिरात आल्यानंतर. आणि ही स्वामींची शक्ती तर ही खूप अगाध आहे आणि त्यांची लीला तर ही खूप अगाध आहे. हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे, हे काही सांगायची गरज नाही. आणि खूप छान असं आमचं दर्शन झालं आणि तिथं थोड्या वेळ आम्ही बसलो. आस्था पण आमच्यासोबत आलेली होती. आस्था कुठेही चालली की हट्ट करते आणि मागे लागून येते. आस्था म्हणली, "मम्मी माझ्यासोबत पण सेल्फी काढ ना." म्हणून आस्थासोबत पण मी सेल्फी काढलेला आहे तिथं. आणि तिथून मी मंदिरातून मग आम्ही परत घरी आलो. वेडिंग एनिवर्सरी, थँक्यू. मेनी मोर टू कम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो गॉड ब्लेस मच. यू. मस्त, माझं फेवरेट आहे एकदम. छोटी बहीण पण त्या दिवशी आली होती, कारण तिला वेळामावशीच्या दिवशीच यायचं होतं. त्या दिवशी तिला काही यायला जमलं नाही. मग ती माझी ॲनिव्हर्सरीचं खास निमित्त साधून आणि भेटणं पण होते त्या निमित्तानं ती घरी आली. आणि मग आम्हाला इथं आता मस्त असे आमच्या दोघांचे 2 ताटं इथं आम्हाला रेडी करून दिले. आणि आम्हाला दोघांना पण एकमेकांना घास भरवायला लावले, कारण त्या दिवशी आपला पौष महिन्यातला रविवार होता आणि केक कटिंग पण आपल्याला काही करायची नव्हती. आणि जरी केक आणून कट केला असता तरी तो एकमेकांना भरवायचा नव्हता. एनिवर्सरी डिअर पल्लू अँड भाऊजी. हॅपी वेडिंग एनिवर्सरी, हॅपी वेडिंग. आणि इथे आम्ही सर्वजण मिळून इथं अंगत पंगत करून खूप छान मस्त असं जेवणाचा आम्ही इथं आस्वाद घेतलेला आहे.
खूप छान वाटतं बघा तुम्ही, म्हणजे बाहेर जाऊन सेलिब्रेशन करावं असं काही नसतं, घरीच पण होतं, पण ते खूप छान पद्धतीनं होतं आणि हे मला फार आवडतं. आणि सगळेजण आल्यामुळं तर एकदम खूप छान वाटतं. हे शेंगदाण्याची पोळी वगैरे एकदम इतकं सुंदर झालं होतं. आणि 5च्या टायमिंगमध्ये आम्ही थोडे सर्वजण गच्चीवर गेलो. गच्चीवरचा व्ह्यू पण खूप छान झाला होता. बहीण म्हणली आपण वर गच्चीवर जाऊया. त्याच्यामुळं आम्ही गच्चीवर जाऊन थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या. आणि माझ्या 2 मुली श्रावणी आणि आस्थाने माझ्यासाठी कधी गिफ्ट आणलं होतं ते मला काही माहितीच नाही. सरप्राईज प्लॅन केला होता त्यांनी हा गिफ्टचा. त्यानंतर श्रावणी आणि आस्थाने दिलेले गिफ्ट मी खोललं. श्रावणी आणि आस्थाने मला खूप छान अशी फ्रेम गिफ्ट दिली, जे की मी एकदम जुन्या आठवणीमध्ये गेले. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी पण इथं आईच्या पाया पडलो. मोठ्या लोकांचे आशीर्वाद घेणं हे खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे मी आईच्या आणि ताईच्या आम्ही दोघांनी पाया पडलो. आणि मग छोट्या बहिणीला मग बाहेर सोडण्यासाठी आम्ही इथं बाहेर आलो. खूप उशीर झाला होता आणि तिनं वेळात वेळ काढून आली, माझं सेलिब्रेशन केलं. मोठ्या ताईनं पण आणि छोट्या बहिणीनं पण, दोघींनी पण माझं खूप छान असं सेलिब्रेशन केलं. आणि हा दिवस म्हणजे माझ्या खूप आठवणीमध्ये राहील. हो, मान्य आहे की मला बाहेर जायला भेटलं नाही, केक कटिंग करायला भेटलं नाही, पण हा पण योग आहे ना, खूप छान आला होता. आणि घरामध्ये पण जे केलं ते खूप छान पद्धतीनं माझं सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि हे माझ्या एकमेव बहिणीमुळं, माझ्या आईमुळंच हे गोष्टी सर्व काही शक्य झालेले आहेत. आणि हा दिवस जो आहे ना, तो माझा मेमोरेबल हा माझ्या बहिणीनेच बनवलेला आहे. आणि मग बहिणीला इथं आता मी सोडत आहे. तिनं पण थोडंसं म्हणजे जास्त पण काही नाही आहे, पण थोडे दूर राहते. आणि मग उशीर पण झाला होता तिला. मग आई, ताई आम्ही सर्वजणच तिला बाहेर सोडलो आणि बाय केलो. असाच होता मग आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये.